तर बघा, काल होती एकादस, आज आहे बारस किंवा द्वादस पण म्हणतात. मग इतर तर सगळेजण म्हणजे सहसा पुरणच घालतात बघा. पण पुरण काय म्हणजे मी काय घातलेलं नाही, कारण पुरण खात पण नाही ती. आणखीन एकदा घालावंच लागतंय बघा, नैवेद्य करतात ना आषाढ महिन्यातले देवाला. म्हणून म्हणलं नंतरनंच घालावं म्हणलं. आता जे आपलं आहे ते साधा स्वयंपाक करावं. तसं तर आता कसं गोड पहिल्यांदा रोजच असल्यासारखं आहे, त्याच्यामुळं जास्त गोडीची पण काय आवड नाही. सहसा रोजच घरात गोड असतं. म्हणलं चला आपली साधीच भाजी चपाती करून दूध केळी वगैरे गोडमध्ये द्यावं. म्हणून मग मी अशी भोपळ्याचीच भाजी केली बघा, मोकळी. म्हणजे असं चपात्या करून घेतली आणि त्याच तव्यामध्ये लसूण, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ हळद टाकून भोपळा असं तेलामध्ये वाफलून घेऊन मऊ करून घेतला बघा. आणि म्हणलं चला गेल्या रविवारी आणलेलं आहे, परत खराब होतंय म्हणून भोपळ्याची भाजी करून घेतली. आणि नंतर मग छोलेची पण भाजी केली. रस्सा भाजी ही बघा अशी मस्त असं छोल्याचा रस्सा केले. रात्रीच भिजत टाकले होते म्हणून कुकरला लावून मऊ शिजवून घेतले आणि छान असा छोलेचा रस्सा केले. जरा जास्तीच केले, कारण भाताबरोबर अगर भाकरीसोबत काला करून खायला छान लागतो बघा. तशानेच पोट भरते, असं मोकळ्याने काय पोट भरत नाही. आणि मोकळी भाजी पण दुसरीच करायची होती, कारण मुलं काय भोपळा खात नाहीत. पण मी माझे मिस्टर खाता म्हणून दोघांपुरताच केला बघा. वरण भात नैवेद्याला लागतो ना. डाळीमध्ये पण टमॅटो टाकूनच शिजवले बघा, कारण संध्याकाळी आमटी फोडणी टाकता येते. भात केला आणि नंतर बघा चपात्या पण करून घेतल्या. मला भाकरी टाकली आणि मग बघा म्हणलं चला आता आवरावर करावं. त्याच्या अगोदर व्हिडिओ काढावं म्हणलं. व्हिडिओ काढून घेतला. आता आवरून घेणार आहे किचन कट्टा ते. आणि नंतर मग मिस्टर येतात, जेवण करून घेणार आहे. या जेवण करायला.